नमस्कार. अधिष्मिता या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत आणि तशाच प्रकारे दुसरा व्हिडिओ देखील आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोंदवल्यातील आणखी काही गोष्टी अनुभवणार आहोत. चला तर येथील भजनाचा आनंद घेऊयात. सुंदर होतं ना भजन. महाराजांच्या पंचपदेतील हा एक प्रकार होता. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून म्हणजे 4:30ला उठून आम्ही काकडा केला. मन इतकं प्रसन्न झालं होतं आणि मग चहा आणि नाश्ता केला. त्यानंतर आजूबाजूचा परिसर परत आम्ही अनुभवत होतो. हे आईसाहेब म्हणजेच महाराजांच्या द्वितीय पत्नी यांचे मंदिर आहे. त्याच्या समोरच श्री ब्रह्मानंद मंडप आहे. या मंडपामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, भजन मालिका होत असतात. त्याबरोबरच येथील आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. हा परिसर अनुभवत असतानाच आम्ही गोशाळेकडे गेलो. गोशाळा हे महाराजांचे अतिशय आवडीचे ठिकाण. म्हसवड येथे गायींचा व्यापार होत असे आणि तेथे कसाई गायी विकत असत. श्री महाराज स्वतः तेथे जाऊन तेथील गायी सोडवून आणत असत आणि स्वतः त्यांचा सांभाळ करत असत. खरं तर गायी ह्या मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहेत, कारण त्यांना मानवी भावभावना कळतात असे श्री महाराजांचे मत होते. आणि खरोखरच येथील गायींचे महत्त्व येथे अशा प्रकारे कोरण्यात आले आहे. आम्ही येथील गायी पाहत असताना त्यांच्या नजरेमध्ये एक विशिष्ट प्रेम आपल्याला दिसते. फार सुंदर असा हा परिसर आहे. महाराज या ठिकाणी आपला सर्वात जास्त वेळ घालवत. समोर श्रीकृष्णाचे अशा सुंदर चित्र लावलेले आहे. प्रत्येक गायीला महाराजांनी नाव ठेवले होते. चतुर, शर्वरी, जानवी, यमुना, शरयू, गायत्री असे विविध नावं असणाऱ्या गायी इथे आपल्याला दिसतात. गायींचे प्रेम खरोखरच माणसाला अतिशय हवेहवेसे वाटते. आम्ही पुढे जात असतानाच गायी आमच्याकडे प्रेमाने बघत होत्या आणि आम्हाला देखील फार सुंदर वाटत होते. ही संपूर्ण गोशाळा आणि हा परिसर गोंदवले येथील संस्थांनी अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा ठेवलेला आहे. ते पाहून मनाला खरोखरच समाधान वाटते. या गायींच्या सान्निध्याचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पुढे श्रीरामाच्या दर्शनास जात होतो. सकाळचे 8 वाजले होते. नाश्ता वगैरे करून आम्ही 2 मंदिरं बघण्यासाठी चाललो होतो. गोंदवल्यामध्ये रामाचे 2 मंदिर आहेत. एक धाकटे राम मंदिर आणि एक थोरले राम मंदिर. त्यातील सर्वप्रथम आम्ही थोरले राम मंदिर बघण्यासाठी गेलो होतो. श्रीरामाचे दर्शन अतिशय सुंदर अशा प्रकारे झाले. येथील संपूर्ण परिसर आणि हे मंदिर अत्यंत शांत आहे. येथे श्री आईसाहेबांचे शेजघर आणि श्री महाराजांचे शेजघर आपणास बघावयास मिळते. त्यानंतर येथे श्री महाराजांचे देखील छोटेसे मंदिर आहे. त्याचबरोबर येथील संपूर्ण परिसर हा खूप शांत आणि रम्य आहे. लोक या ठिकाणी रामनाम जपासाठी बसत असतात. आपल्याला अशा प्रकारे इथे रामनामाच्या जपासाठी लोक बसलेले दिसतात. त्यानंतर येथील श्री चैतन्य स्मारक व विठ्ठल मंदिर बघण्यासाठी आम्ही गेलो. येथील विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन असे आहे. श्री महाराजांचे आजोबा हे पंढरीची वारी करत, त्याचबरोबर श्री महाराजांचे वडील आणि स्वतः श्री महाराज देखील पंढरीस येत असत. येथील विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी आहे. त्याचबरोबर आम्ही येथील शनी मंदिरामध्ये देखील गेलो. येथील शनीची मूर्ती ही अत्यंत सुंदर आणि छान आहे. येथे आम्ही शनीचे दर्शन घेतले. त्यानंतर शनीच्या दर्शनानंतर येथील तीर्थ आणि प्रसाद घेतला. त्याचबरोबर येथे श्री महादेवाची देखील पिंड आहे, त्याचे देखील दर्शन घेतले. ही देखील अत्यंत प्राचीन आहे. याचा इतिहास आपणास इथे वाचावयास मिळेल. ही दर्शने झाल्यानंतर तेथील बाजूस असणारे हनुमानाच्या मंदिरात आम्ही गेलो. या हनुमानाच्या मंदिराचा खूप जुना इतिहास आहे. श्री महाराज या ठिकाणी प्रकटले होते असा येथील इतिहास आहे.
या मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम सतत होत असतात। येथील आजूबाजूचा परिसर पाहत आम्ही हळूहळू येथील श्री धाकटे राम मंदिर या मंदिरात गेलो। येथे श्रीरामाचे दर्शन पुन्हा एकदा आम्हास झाले। त्यानंतर या ठिकाणी अनेक फलक अशा प्रकारे लिहून ठेवले आहेत। त्याचबरोबर इथे लहान लहान मंदिरे देखील आहेत, जसे की दत्त मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, दुर्गा मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मंदिरांमध्ये दर्शने घेत आम्ही पुढे जात होतो। संपूर्ण परिसरात एक विलक्षण शांतता आणि श्रीनामाचा जयघोष हाच अनुभवास मिळत होता। खरोखरच येथील अनुभव हा अविस्मरणीय आहे। ही दर्शने होताच आम्ही पुन्हा एकदा समाधी मंदिराकडे वळालो। आरतीची वेळ होणार होती आणि आम्ही आता या आरतीचा आनंद घेतला। खूप सुंदर वातावरण असते, सर्वांनी आरती अनुभवावी असं मी जरूर सांगेन। ही आरती पाहिल्यानंतर आम्ही प्रसादाकडे गेलो। खरोखर फार सुंदर प्रसाद होता। खीर, भात, आमटी आणि ताक। गोंदवल्याची आमटी म्हणजे स्वर्गसुखच, प्रत्येकाने जरूर येऊन खावी। प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आमच्या रूमकडे आलो। संस्थांमार्फत या अशा सुंदर रूम दिल्या जातात, तुम्ही देखील जरूर येऊन राहा। आता निघण्याची वेळ झाली होती। खरं तर पाय निघत नव्हता, पण आता निघाल्याशिवाय पर्याय नव्हता। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल ना? आवडला असेल तर लाईक शेअर करा। आमच्या या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सपोर्टसुद्धा करा। खरंच गोंदवलं हे गावच मुळात खूप सुंदर आहे। श्री महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी होऊन गेल्यामुळे या जागेला एक विशेष पावित्र्य आहे आणि इथली शांतता ही कायमच मनाला हवीशी वाटते। कधीही जीवनामध्ये कुठेही शांतता जर हवी असेल तर इथे येऊन राहावं असं कायम वाटतं। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही देखील गोंदवल्यामध्ये येऊन दर्शन घ्या आणि ह्या शांततेचा आनंद घ्या। श्रीराम जय राम, जय 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 श्रीराम।